थँक्स. हॅलो, ही स्पर्धा सातत्याने तुमच्यासाठी ज्यांच्या माध्यमातून खेळवली जाते, जरा एकदा आयोजकांसाठी होत्यात. जबरदस्त आयोजनाची मेहनत आहे तुमच्यासाठी. सातत्यानं बदलापूर अमरावती विभागातील सर्वात मोठी स्पर्धा तात्यांच्या माध्यमातून आणि तुमचं सहकार्य त्यासाठी मोठी गोष्ट आहे. 38 जणांचा सहभाग या स्पर्धेमध्ये 576 गुणांची स्पर्धा आणि स्पर्धेचा मात्र लेखाजोखा आम्ही तुमच्यासमोर ठेवतोय. या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक तुम्हाला निश्चित माहिती आहे, द्वितीय पारितोषिक निश्चित माहिती आहे, तृतीय चतुर्थ माहिती आहे. मात्र उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक आणि बाईक, नवीन वर्षामध्ये बाईकवरती कोण चालवून देणार याची उत्तर तुम्हाला आम्ही देतोय. तर या स्पर्धेमध्ये प्रथम आम्ही आमंत्रित करतोय या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज 576 कडून आम्ही निवड करतोय. दोन्ही सर्व संघांना विनंती करतोय आपण प्लीज समोर यावं, आमच्या प्रेसिडेंट बॉक्स समोर यावं आपण. मी विनंती करेन सर्व संघांना ऐका. तर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज म्हणून आम्ही निवड करतोय. एक जबरदस्त कामगिरी आणि खेळपट्टी आम्ही पाहिली. फलंदाजांना जास्त पोषक होती. 58 ते 60 ते 75 धावा या खेळपट्टी दिसत होत्या आणि तरी सुद्धा आपली वचक, आपली गोलंदाजी आणि आपली दशा या स्पर्धेमध्ये दाखवलाय. उत्कृष्ट गोलंदाज या स्पर्धेमधील मी आमंत्रित करेन सन्माननीय पाहुणे हरेश राऊत साहेबांना विनंती करेन साहेब आपले शुभास आपण पारितोषिक आणि ज्ञानेश्वर कोलेकर या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन आपण समोर यावं. तर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज एक जबरदस्त कामगिरी 576 कडून आम्ही निवड करतोय. ज्यांना स्पर्धेमध्ये फलंदाजांना थांबून ठेवलं, आपली योग्यता सिद्ध केली आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज आम्ही निवड करतोय. सरवली संघाचा अविनाश जाधव ठरलाय या स्पर्धेचा उत्कृष्ट गोलंदाज. अविनाश प्लीज कम ऑन द स्टेज. कलेक्टर अवॉर्ड 9 विकेट या स्पर्धेमध्ये संपादित केल्यात. मी पाहुण्यांच्या शुभ हस्ते आणि कूलर देऊन आणि ट्रॉफी देऊन या खेळाडूचा आम्ही सन्मान करतोय. हे ट्रॉफी स्वीकारताना आपण अविनाश चौधरी, अविनाशशी आपण संपर्क साधणार आहोत. अविनाश थांब 2 मिनिटं. तिकडे घेतोय. तर अविनाशशी आपण संपर्क साधणार. अविनाश आमच्या समोर जमलेत. अभिनंदन अविनाश, 9वे विकेट आपण प्राप्त केले. एकदा जोरदार मित्रांनो अविनाशसाठी. खूप चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये 9 विकेट त्यानं या स्पर्धेमध्ये अंकित करून उत्कृष्ट गोलंदाज पुरस्कार पटकावलाय. अविनाश, सर्वप्रथम तुमची प्रक्रिया काय वाटते? नवीन वर्षामध्ये मला ही ट्रॉफी आणि कूलर काय म्हणशील एकंदरीत या कामगिरीविषयी आणि या कामगिरीचं श्रेय कोणा देणार? सरवली संघ मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ आहे आणि इथपर्यंत पोहोचेपर्यंत खूप मेहनत आहे तुमच्या 11-12 खेळाडूंची. तर या आनंदाविषयी काय सांगशील आणि याचं श्रेय तुम्ही कोणाला देणार? निश्चितच माझा संघ जयनमान सरवली या संघाला पूर्ण श्रेय असेल. फक्त गोलंदाजी करून चालत नाही, तर त्याला क्षेत्ररक्षणाची तसेच पूर्ण खेळाडूंची गरज असणे आवश्यक आहे आणि सर्वांनी चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण केलं, योग्य साथ दिली आणि त्यामुळे ते शक्य झालं. त्याहीपेक्षा जास्त आनंद होतोय की आम्ही ही स्पर्धा जिंकू शकलो. मागच्या वर्षी देखील आम्ही जिंकली होती, चांगला खेळ दाखवला होता आणि यावर्षी देखील चांगला खेळ दाखवून आम्ही जिंकलेलो आहोत. खूपच आनंद होतोय. अविनाश, शेवटचा प्रश्न आहे. यावर्षी तुमचा संघ मागच्या वर्षी तर खूप फॉर्म मध्ये आहे, यावर्षी संघ तुमचा खूप फॉर्म मध्ये आम्हाला पाहायला मिळतोय. तुमचं नेक्स्ट टार्गेट कोणती स्पर्धा असणार आहे? ही सर्वात मोठी स्पर्धा तुम्ही टार्गेट करणार आहात आणि त्या स्पर्धेसाठी तुमचं आम्हाला निश्चित माहिती हवी की कोणती स्पर्धा तुम्ही मोठी टार्गेट करणार. कारण अंबरनाथली सर्वात मोठी स्पर्धा आपण ही ट्रॉफी पाहतोय, त्यानंतर तुमचं नेक्स्ट टार्गेट काय असणार आहे? निश्चितच अंबरनाथमध्ये आता लगेच 3 तारखेपासून सुरू होणारी नेवालीपाडा येथील जी स्पर्धा आहे तीच आमचं नेक्स्ट टार्गेट आहे आणि त्याकरता ह्याच्यामधून जे काय आम्हाला शिकायला भेटले आणि ते योग्य वापर आम्ही तिथे करू आणि ती देखील जिंकण्याचे आम्ही चांगला प्रयत्न करू. ऑल द बेस्ट. खूप चांगलं ओपिनियन. थँक्स फॉर गुड ओपिनियन. खूप चांगलं ओपिनियन दिलं आपण, त्याबद्दल तुमचं मनापूर्वक आम्ही अभिनंदन करतोय आणि पुढच्या वर्षी तुम्हाला शुभेच्छा देतोय. तर या स्पर्धेमध्ये 576 मध्ये आम्ही निवड केली ती अविनाश चौधरीची खूप चांगली गोलंदाजी, 9 विकेट प्राप्त केलेत. 576 म्हणून उत्कृष्ट गोलंदाज त्याला आम्ही दर्जा दिलाय. जबरदस्त. कॉंग्रॅच्युलेशन वन मोर टाइम. तर मित्रांनो या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज, कारण फलंदाजी म्हटली तर सर्वांना हवीहवीशी वाटणारी, कारण सचिन तेंडुलकर, क्रिस गेल जेव्हा फलंदाजी करतात तेव्हा टीव्ही समोर आपण हालत नाहीये आणि तशी फलंदाजी या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळाली.
576 खेळाडूंमध्ये आम्ही निवड करतोय 48 संघ आणि या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज म्हणून आम्ही निवड करतोय. तर मी मान्यवरांना विनंती करणार आहे पार्टिसिपेशनसाठी. उत्कृष्ट फलंदाज खूप पारितोषिक. यस आम्ही एलसीडी देतोय. येणारा वर्ल्ड कप तुम्ही बघू शकाल 2019 या टीव्हीवरती. सन्मान्य बाळराम पाटे आणि भगवान म्हात्रे दोन्ही मान्यवरांना विनंती करेन की आपण पुढे यावं साहेब आणि आपल्या शुभ हस्ते आपण या पारितोषिक वितरण करावं. आणि रमेश पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण पुढे यावं आणि आपल्या शुभ हस्ते आपण पारितोषिक वितरण करावं. आणि मैदानाचे मालक रमेश साहेब उघडे साहेब आपण पुढे यावं साहेब आपल्या शुभ हस्ते पारितोषिक वितरण करावं. तरी एलसीडी कोणाला येणार वर्ल्ड कप 2019 तुम्ही बघू शकाल त्या एलसी वरती. तर या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाज 576 खेळाडू 48 संघ एक जबरदस्त फलंदाजी चौफेर फलंदाजीला सर्वांना वेढून ठेवणारी फलंदाजी आल्हाददायक फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. विस्फोटक म्हणजे पाहायला मिळाले. मैदानाच्या चारी बाजूला चौकार षटकार पाहायला मिळाले. उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील नेवाली संघाचा रोशन जाधव ठरला स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज. प्लीज रोशन जाधव come on the stage and collect your award. Your award for that, please come on the stage. तर रोशनला आम्ही ते सन्मानित करू. रोशनचं सुद्धा आम्ही ओपिनियन घेऊ. 65 धावा स्पर्धेमध्ये आणि 6 गडी बाद केले. जोरदार टाळ्या. एक अष्टपैलू कामगिरी तुम्हाला पाहायला मिळाली रोशन जाधवच्या माध्यमार्फत. तर एलसीडी स्वीकारताना चेहऱ्यावरती हसू नाही. थोडं हसायचं रोशन हसू नाहीये चेहऱ्यावरती याचं कारण तुम्हाला माहिती आहे मलाही ठाऊक आहे. मग तरी त्याची आपण प्रत्येक घेणार आहोत. कारण मित्रांनो रोशन आमच्या समोर तुम्ही जॉईंट व्हायचंय. एलसीडी आपण तिथेच ठेवायची आहे. रोशनच्या प्रत्येक जाणून घेऊ. रोशन सर्वप्रथम तुमचं मनपूर्वक अभिनंदन. 576 किलोमीटर सोपं नाहीये. तुम्हाला उत्कृष्ट फलंदाज तुम्ही ठरलात. सर्वांचा अभाव असा रोशन कुठे चुकलं तुमचं. कारण शेवटचा सामना होता सरवली संघ समोर होता. खूप मोठा संघ होता. थोडंसं दडपण होतं सामन्यावरती तुमचं. कारण मागच्या वर्षीचा चॅम्पियन संघ आहे. इन टच मध्ये सर्व खेळाडू आहेत. टच मध्ये खेळाडू आहेत आणि मोठा संघ आहे. थोडंसं दडपण होतं. काय सांगू शकाल आणि कुठं चुकलं तुमच्या सामन्यामध्ये. दडपण तर खूपच होतं. कारण सरवली संघ सुद्धा मोठा आहे आणि मला रन मारायचं होतं पण ते रन मला झाले नाही. त्यामुळे माझ्यावर खूपच प्रेशर होता. कारण 7 रनानं मी विकेट झालो. तर रोशन शेवटचा प्रश्न असणार आहे. रोशन फलंदाजी तुमची एवढी चांगली झाली नाहीये. कारण 6 सामने एकतर्फी झालेले. आयोजकांनी सांगितलं की सर सामना चांगला व्हायला आम्ही आशा केली तुम्हाला तरी सुद्धा तुम्ही धावा काढू शकला नाहीयेत. तर रोशन एकंदरीत तुझी कामगिरी खूप चांगली राहिली. तर शेवटचा प्रश्न असणार आहे की हरकत नाहीये तुम्ही हरलात. हरकत नाही तुम्ही सेकंड प्राइज विनर झालात. मात्र आयोजनाविषयी काय सांगशील. कारण सातत्याने ह्या स्पर्धेमध्ये नवीन संकल्पना नवीन कल्पकता पाहायला मिळतात. प्रेक्षकांचा प्रचंड उत्साह या स्पर्धेत पाहायला मिळतोय आणि सर्वात गर्दीची स्पर्धा कोणती असेल तर ही सरपंच चषक आहे. काय सांगशील एकंदरीत या आयोजकांविषयी आणि स्पर्धेविषयी. सर्वप्रथम तर मी योग्य थँक्यू बोलतो. कारण त्यांनी मला खेळायची संधी दिली आमच्या संघाला आणि हे आयोजन तर मध्ये तर एक नंबर असतो. थँक्यू सो मच. थँक्स फॉर गुड ओपिनियन. ऑल द बेस्ट फॉर द नेक्स्ट टुर्नामेंट. तुमच्या चुका कुठे झाल्या त्याच्यामध्ये सुधारणा करा. नवीन वर्ष तुम्हाला शुभेच्छा मी देतोय आणि पुढच्या वर्षी तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतोय. तर मित्रांनो या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आम्ही देताना निश्चित विचार करतो की ते झेल किती टिपलेत किती चेंडू चौकार षटकार अडवलेत आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून या स्पर्धेमध्ये आम्ही निवड करतोय. या परिसरातील सर्वांचा लाडका खेळाडू आणि सर्वांचा आवडता खेळाडू ज्याचे क्लासिकल स्ट्रोक पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग आतुरलेला असतो आणि स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक मी आमंत्रित करेन आमच्या सन्मान्य पाहुण्यांना. सन्मान्य प्रल्हादजी पाटील साहेबांना विनंती करेन आपण पुढे यावं. अंकुश पाटील साहेबांना सुद्धा विनंती करेन की आपण पुढे यावं आणि आपल्या शुभ हस्ते. त्यानंतर प्रकाश शेठ पाटील यांना विनंती करेन आणि प्रकाश दादांना विनंती करेन आपण पुढे यावं. तर मित्रांनो उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेतील सर्वांचा लाडका खेळाडू या परिसरातील फार कमी वयामध्ये ज्यानं मुंबई पर्यंत आपला दबदबा कायम ठेवलाय आणि नेहमीच ओपन स्पर्धा खेळणारा या स्पर्धेतील तुम्हाला तर निश्चित माहिती असेल या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरलाय तो मोनिश कोलकर उर्फ पांड्या. याला विनंती करेन की आपण मंचावर यावं. थँक्यू. विजय सावंत साहेबांना विनंती करेन आपण पुढे यावं.
नाहीये. पाण्याचे सामना सुरू आहे. त्यांचा एक खेळाडू इथे उपस्थित झालाय. मी विनंती करेन मान्यवरांना की आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून या संघाला आपण संबोधित करावं. एक खेळाडू आपण सन्मानित करावं. त्यांच्या आम्ही प्रतिक्रिया जाणून घेणार शॉर्टकट मध्ये. हा संघ 3ऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरलाय आणि उत्कृष्ट आम्ही पांड्याची निवड करतोय. तर आपण इकडे यायचंय. आमच्याशी थोडासा संवाद साधतोय. पाले संघ आपण या. थोडासा संवाद 1 मिनिट संवाद साधायचं. 1 मिनिट रतन बोलायचं कारण रतन मनस्थितीमध्ये नाही बोलण्याच्या हरकत नाहीये. मित्रांनो आपण 3 पारितोषिक दिले त्यांच्या आपण बोलतोय. चतुर्थ पारितोषिकाकडे या स्पर्धेमध्ये खूप चांगली कामगिरी यावर्षी पाहायला मिळाली. नवा जोश, नवी उमेद, नवी आशा पाहायला मिळाली. यावर्षी चतुर्थ पारितोषिक मानकरी रोख रक्कम 50,000 रुपये ब्युटिफुल ट्रॉफी आम्ही देतोय चिखलोली ठाकूर संघाला. विनंती करेन आपण मंचावरती यावं आणि आपलं प्राइस आपण कलेक्ट करावं. तर मान्यवर आपण सन्मान्य गणेश शिरला आणि सर्वांसाठी मॅगी आतिश पाटील साहेबांनी विनंती करून आपण पुढे यावं आणि या संघाला आपण सन्मानित करावं. आणि बाळराम पाटील साहेब शिरवली यांना विनंती करून आपण पुढे यावं. या सर्व मान्यवर विनंती करून पुढे यावं आणि चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम 50,000 रुपये ब्युटिफुल ट्रॉफी आणि सर्वांनी सुदाम शेलर साहेबांना विनंती करून आपण यावं. या सर्व मान्यवरांच्या शुभास्ते आम्ही या चिखलोली ठाकूरपाडा संघाला आम्ही सन्मानित करतोय. तो रोख रक्कम 40,000 आणि ब्युटिफुल ट्रॉफी संघाला सन्मानित करतोय. चतुर्थ पारितोषिक या स्पर्धेमध्ये 48 संघांमध्ये ठरलेला संघ चिखलोली ठाकूरपाडा संघ. निश्चित नवीन वर्षाची सुरुवात खूप चांगली झाली या संघाची. तुम्हाला शुभेच्छा देतोय आणि नवीन वर्ष तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतोय आणि उत्तरार्थ तुमच्या अशीच प्रगती हो अशी शुभेच्छा आम्ही तुम्हाला देतोय. तो चतुर्थ पारितोषिक स्वीकारताना संघाला बघू शकाल आपण. स्मिता शक नवीन वर्षाची ही दमदार सुरुवात आहे त्यांची. थँक्यू सो मच. 40,000 संघाकडे विनंती करतो की आपण माईकशी संपर्क साधायचे. मान्यवर विनंती करून आपण स्थानपन्न व्हावं. तो चतुर्थ पारितोषिक स्वीकारले ते चिखलोली ठाकूर संघानं. तर या स्पर्धेतील मित्रांनो तुझे पारितोषिक हे आम्ही पाले संघाला देतोय. मी विनंती करेन मान्यवरांना पाले संघाला मंचावरती यावं. आपले जेवढे प्रतिनिधी असतील ते मंचावरती येऊन आपण हा मान सन्मान तुमचा स्वीकारायचा आहे. 50,000 आणि ब्युटिफुल ट्रॉफी देऊन संघाला आम्ही सन्मानित करतोय. सन्मान्य संजय वायले साहेबांना विनंती आपण पुढे यावं. प्रवीण पाटील सरपंच साहेबांना सुद्धा विनंती करेन आपणही पुढे यावं. अलेस मेस्त्री साहेबांना विनंती करेन आपणही पुढे यावं. आणि हेमंत कोलेकर पाळे यांना विनंती करेन आपण पुढे यावं. पारितोषिकानंतर आम्ही तृतीय पारितोषिक देतो या संघाला. पाले संघ ठरला स्पर्धेत 48 संघांमध्ये तृतीय क्रमांकाचा मानकरी. खूप चांगली कामगिरी यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्याचा मानस मात्र शेवटच्या क्षणात थोडस अपयश आलं आणि संघाला तृतीय क्रमांकावरती मात्र समाधान प्राप्त करावं लागलं. तर रोख रक्कम 50,000 आणि ब्युटिफुल ट्रॉफी श्रीराम क्रिकेट क्लब सरपंच ट्रॉफी देऊन या संघाला आम्ही सन्मानित करतो. करताना ट्रॉफी करून हा संघ खेळतोय. तर मित्रांनो या स्पर्धेमध्ये शेवटच्या क्षणापर्यंत थरार आपल्याला पाहायला मिळाला आणि शेवटच्या क्षणापर्यंत या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकर ठरलेला संघ आम्ही आमंत्रित करतोय. नेवाली संघाला आपण मंचावरती यावं आणि आपलं पारितोषिक स्वीकारावं. रोख रक्कम 1,11,111 आणि ब्युटिफुल ट्रॉफी देऊन या संघाला आम्ही सन्मानित करतोय. तर मी आमंत्रित करेन आमचे पाहुणे आजचे सन्माननीय अंकुश पाटील साहेबांना. त्यानंतर नेवालीकडून आमचे सुरेश साहेब यांना विनंती करतोय आपण पुढे यावं. या मान्यवर विनंती करून आपल्या शुभास्ते आपण या संघाला सन्मानित करावं आणि सर्वांनी सुद्धा विनंती करून आपण पुढे यावं. द्वितीय क्रमांक स्वीकारतो आमच्या रोख रक्कम 1,00,000. तर या आपण आपण पारितोषिक स्वीकारा. नेवालीपाडा संघ द्वितीय क्रमांकाचा मानकरी. नवीन वर्षाची गुढी संघ 1,00,000 रुपये आणि ब्युटिफुल ट्रॉफी सरपंच ट्रॉफी देऊन या संघाला आम्ही सन्मानित करतोय. एकदा जोरदार टाळ्या होत्या संघासाठी. खूप चांगली कामगिरी शेवटच्या क्षणापर्यंत दाखवली. चिखली संघांना पराभूत करून शेवटच्या थरारमध्ये पोहोचलेला संघ
मात्र शेवटच्या क्षणात थोडंसं अपयश आलंय. त्यामुळे द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला हा तोच संघ आपण पाहतोय, तो म्हणजे नेवालीपाडा संघ. बघू शकाल संघाला लाईव्ह कास्टवरती तुम्ही. नेवालीपाडा संघाला 1 लाख रुपये चेक म्हणजे प्राइज आणि कॅश प्राइज देतोय आणि ब्युटिफुल ट्रॉफी देऊन, सरपंच ट्रॉफी देऊन आम्ही सन्मानित करतोय संघाला. मित्रांनो, मागच्या वर्षी सुद्धा चॅम्पियन आणि या वर्षी सुद्धा चॅम्पियन मी सर्व मान्यवर विनंती करेन की आपण सचिन पाटील साहेबांना विनंती करेन, विश्वेश्वर PS पाटील साहेब, दिलीप पाटील साहेब आमचे या, आपण चायना जाधव साहेबांना सुद्धा विनंती करेन आपण पुढे यावं. तर मित्रांनो, दुसऱ्यांदा चॅम्पियन ठरला संघ, सरवली संघ ठरला स्पर्धेमध्ये चॅम्पियन संघ. सन्माननीय गणेश साहेब ज्याने आम्हाला ट्रॉफी संपूर्ण केल्या त्यांना विनंती करून आपण पुढे यावं. तर चॅम्पियन ठरला दुसऱ्यांदा 2019 चॅम्पियन संघ सरपंच ट्रॉफी यावेळी ट्रॉफी उचलतोय आणि नवीन वर्षाची नवीन गुढी उभारतोय. हा संघ नवीन संकल्प सादर करतोय आणि आपले स्वप्न पूर्ण करतोय. बघू शकाल आपण या संघाला, सरवली संघाला रोख रक्कम 2 लाख आणि ब्युटिफुल ट्रॉफी ही आमची सन्मानाची ट्रॉफी देऊन संघाला आम्ही सन्मानित करतोय. बघू शकाल आपण स्क्रीनवरती सरवली संघाला रोख रक्कम 2 लाख. अतिशय खुश हा संघ पाहायला मिळतोय. का खुश होऊ नये, का आनंद साजरा करू नये, तर दुसऱ्यांदा चॅम्पियन ठरलाय. आम्ही या स्पर्धेमध्ये दादा संघ आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय. या संघानं उत्कंठ असणारे पुढच्या वर्षी संघाला मागच्या वर्षी थँक्यू सो मच, हार्दिक अभिनंदन. तर आमचे शंकू साहेब या सामन्या या संघाचे बॅकर्स होते, त्यांच्या चेहरे स्मित असे बघू शकाल. तुम्हाला नवीन वर्षात शुभेच्छा देतोय, अशी तुमची उत्तरार्थ शुभेच्छा देतोय. थँक्यू सो मच. बघू शकाल ट्रॉफी स्वीकारताना त्यांचे पॅकर्स स्वतः सुद्धा येते आणि खूप चांगली त्यांची निवड आहे मी म्हणेन. सरवली संघ ठरला या स्पर्धेचा चॅम्पियन संघ दुसऱ्यांदा सुद्धा. याची संघाशी आम्ही संपर्क साधणार आहोत. तर सरवली संघ सर्वप्रथम तुमचा मनापासून खूप खूप अभिनंदन आम्ही करतोय. तर दुसऱ्यांदा तुम्ही चॅम्पियन ठरलात. शेवटचा सामना ज्यावेळी सुरू झाला आपण पाहिलं नाणेफेकी जिंकलीत, लगेच तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलं तेव्हा वाटलं होतं की या संघाला कमीत कमी 50 मध्ये भेटू शकाल, तर तोही संघ तेवढ्याच ताकदीचा होता. हो नक्कीच, तो संघ पण चांगला आहे आणि आम्ही आमच्या बॉलिंगने त्यांना कमी धावापर्यंत रोखला. आणि संघटनेला आम्ही एक शेवटचा प्रश्न करू की 2020 ला स्पर्धा पुन्हा तुमच्या समोर येईल. 365 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागेल की पुढच्या वर्षी सुद्धा चॅम्पियन ठरणार का तुम्ही या स्पर्धेमध्ये, आणि त्यासाठी वेगळी तयारी काय असणार आहे. कारण तिसऱ्यांदा हॅट्रिक प्राप्त करणं ही फार मोठी मी म्हणेन तुमची उपलब्धी असणार आहे. कारण आताच खाडी चषक पार पडलं दिनेश्वर माध्यमातून वाकलन संघाने तिसऱ्यांदा ती स्पर्धा उचलली 48 संघांमध्ये. तर वेगळी तयारी काय असणार आहे तुमची या पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये. आम्ही जास्तीत जास्त मेहनत करण्याचा प्रयत्न करू आणि अविनाश चौधरी यांचं सहकार्य आमच्या पाठीशी आहे आणि ही स्पर्धा जिंकण्यासाठी आम्ही पुढच्या वर्षी आणखी जोशाने येऊ. थँक्यू सो मच, खूप खूप अभिनंदन. आता 365 दिवस तुम्हाला स्पर्धेची वाट पाहावी लागणार आहे. खूप चांगला अभिप्राय दिलाय संघनायकाला, मनापासून अभिनंदन तुमचं. तर मित्रांनो, ज्या बाईकची आपण वाट पाहतोय अशा 76 कोटी लढतीमध्ये होते आणि बाईक आम्ही या स्पर्धेमध्ये देतोय. या स्पर्धेमध्ये 106 धावा टोकल्यात. तर प्रेक्षकांना विनंती असणार आहे की तुमच्याकडनं आम्हाला उत्तर हवं या स्पर्धेचा. मोनिसचं इथे नाव नाहीये अजून, मोनिस दुसऱ्या क्रमांकावरती आहे. तर या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज 365 दिवस वाट पाहणारी स्पर्धा 576 खेळाडू 48 संघांमध्ये आम्ही निवड करतोय. तत्पूर्वी मी विनंती करेन प्रवीण पाटील साहेबांनी किशोर सोरकडे ज्यांना आम्हाला बाईक सुपूर्द केली, साहेब असंच प्रेम नेहमी राहो अशी मी अपेक्षा बाळगतोय. तर मित्रांनो, या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी अशा 66 खेळाडूंची नजर असणारे ही बाईक कोण घेऊन जाणार, नवीन वर्षामध्ये बाईकवरती कोण जाणार. मोनिसचं नाव याच्यामध्ये नाहीये, दुसऱ्या क्रमांकाला मोनिस आहे. मध्ये 4 संघात आम्ही निवड करतोय. या स्पर्धेमध्ये 106 धावा टोकून मोनिस ठरला स्पर्धेचा मॅन ऑफ द सिरीज. मी विनंती करेन मान्यवरांना की आपल्या शुभास्य आपण पारितोषिक द्यावं. बाईकची चावी द्यावी मोनिसला.
मोनिश खुश आहे का असू नये, कारण दुसऱ्यांदा चॅम्पियन संघ आणि मोनिश ठरलाय बाईकचा मानकरी. मोनिश खूप खूप अभिनंदन, हार्डली कॉंग्रॅच्युलेशन. तुम्हाला ही बाईक सुपूर्द आम्ही करतोय आणि खूप खूप अभिनंदन तुमचं, आणि तुम्हाला नवीन वर्षात सुद्धा शुभेच्छा देतोय. तुमची अशीच प्रगती या वर्षामध्ये संघाला आम्ही तात्यांच्या माध्यमातून आयोजकाच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतोय. वेळान मोनिश, यू प्लेड व्हेरी वेल, खूप चांगला खेळ आपण दाखवलात आणि शेवटच्या सामन्यामध्ये 37 धावांची मालक केली, सर्वांना भुरळ घालणार होती. तुमचे फटके खूप चांगले होते, त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही अभिनंदन करतोय. आणि मित्रांनो, आलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व प्रेक्षकांचं, समालोचक, डीजे मास्टर, आमचे WTC लाईव्ह कास्टवाले आणि आमचे पंच, स्कोरर, कॉमेंटेटर सर्वांचा आभार व्यक्त करतोय आणि इथे स्पर्धा संपन्न झाली असं जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, शुभरात्री.